फ्रेंड्स, आज आपण पाहतोय कोजागिरी पौर्णिमा स्पेशल हे मसाला दूध अगदी झटपट पद्धतीने कसं बनवता येईल। अगदी दूध पावडर किंवा इतर कुठलाही पदार्थ न वापरता हे मसाला दूध अगदी 10 ते 15 मिनिटात कसं तयार करता येणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी मस्त अशी टिप शेअर करणार आहे, त्यामुळे तुमचं दूध अगदी पटकन आणि मस्त असं पारंपरिक पद्धतीने तयार होईल। तर इथे मी एक पसरट असा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून असं पाणी टाकलं की दूध तळाशी चिकटत नाही। आता यामध्ये मी अर्धा लिटर गाईचं दूध टाकून घेतेय। तुम्ही हवं तर म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता, पण पारंपरिक पद्धतीने जेव्हा बनवलं जातं दूध त्यावेळी गाईचंच दूध वापरलं जातं। आणि आता इथे मी दूध आटवण्यासाठी पसरट असा पॅन घेतलेला आहे, तर त्यामुळे काय होतं, दूध पटकन घट्ट होण्यास मदत होते। तुमच्याकडनं शक्य झालं तर पसरट पॅन घ्या। बघा, तुम्ही कढईच्या मानाने पसरट पॅनमध्ये लवकर दूध असं घट्ट होतं, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे। आणि दूध पटकन घट्ट होतं आणि उतूही जात नाही। तर हे दूध छान मी उकळून घेते आता। आणि दुसरीकडे आता गॅसवर आपल्याला मसाला बनवायचा आहे, तर एक छोटी वाटी बदाम, एक छोटी वाटी काजू आणि 3 ते 4 पिस्ते घेतलेले आहेत। याचं फक्त मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आता हे छान व्यवस्थित असं भाजलं गेलं की यामध्ये आपल्याला विलायची टाकून घ्यायची आहे। विलायचीसुद्धा याच्याबरोबरच आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे, साधारण अर्ध्या मिनिटासाठी अगदी लो गॅसवर। अशी विलायची भाजली की त्याचा अगदी खमंग खरपूस असा छान असा त्याच्यामध्ये सुगंध येतो। आता हे थंड करून घेतलंय आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत। तर यामध्ये छोटासा इथे मी जायफळाचा तुकडा टाकून घेतलेला आहे, पहा, तो सुद्धा याबरोबर छान असा बारीक होईल। आणि आता हे मिक्सर चालू बंद करत याची पावडर तयार करून घ्यायची आहे, कारण की तेल सुटू नये म्हणून मिक्सर चालू बंद करत याची पावडर तयार करून घेतली मी इथे। आणि हा दूध मसाला इथे तयार झाला। आता दुधामध्ये या स्टेजला साखर किंवा खडी साखर टाकून घ्यावी तुमच्या आवडीनुसार। काही केशरचे धागे टाकले आणि यामध्ये मी चारोळीसुद्धा टाकून घेतली। माफ करा, त्यावेळी कॅमेरा माझ्याकडनं बंद राहिला। आणि आता हे दूध व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आणि या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध मसाला जो आपण तयार केला होता, दुधाचा मसाला, तो यामध्ये टाकून घेतला। मी साधारण 4 ते 5 चमचे टाकला। आता इथे अजून एक टिप आहे की तुम्हाला जितकं दूध घट्ट करायचं आहे तेवढा तुम्ही मसाला टाकू शकता, म्हणजे तुमचं दूध अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतं। एकतर पसरट भांडं घ्यायचं आणि दूध घट्ट करण्यासाठी मसाला म्हणजे दूध पावडर जी आपण बनवली आहे ती जास्त टाकली की अगदी पटकन दूध असं घट्ट होतं आणि हे पौष्टिकसुद्धा असतं। तर पहा, दूध इथे मी सर्व करून घेतलेलं आहे, आपलं मसाला दूध। आणि इथे काही केशरचे धागे मी पाण्यामध्ये टाकले होते छान याला डेकोरेट करण्यासाठी। वरून ड्रायफ्रूट टाकून घेतले, चारोळी टाकून घेतली आणि पहा, हे मसाला दूध आपल्या इथे तयार झालेला आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ इतरांशी शेअर करा आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।